परभणीमधून मोर्चाला सुरुवात झालेली आहे। परभणीतील लॉंग मार्च आपण पाहतोय नाशिकमध्ये पोहोचलेला आहे। आमदार सुरेश धस या आंदोलकांच्या भेटीला गेल्याचं आपण पाहतोय। परभणीतील लॉंग मार्च आता नाशिकमध्ये पोहोचला असून आमदार सुरेश धस आंदोलकांच्या भेटीला पोहोचले। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी या माध्यमातून करण्यात येते। परभणीमधून हा लॉंग मार्च निघाला होता। दरम्यान परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आणि त्यानंतर तिथे असलेल्या पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी सातत्याने केली जाते। मात्र अजूनही न्याय मिळालेला नाही अशी भावना या सर्व नागरिकांमध्ये आहे आणि त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा यासाठी परभणीतील लॉंग मार्च आता नाशिकपर्यंत दाखल झालेला आहे। सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात येते। सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना काही रोख रक्कम आणि त्यांच्या एका कुटुंबाला शासकीय सेवेत घेण्याची विनंती मागणी यावेळेस या